नवी दिल्लीत आज बैठकांचा दिवस। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सीसीएसची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच सीसीएसची बैठक। आज कॅबिनेट ऑन पॉलिटिकल अफेअर्सची बैठक। पाकिस्तानबाबत महत्त्वाच्या निर्णयावर चर्चेची शक्यता। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट। सैन्याने वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या। उच्चस्तरीय बैठकीत मोदींच्या सूचना। राजधानी दिल्लीत हालचालींना वेग। सैन्य दलाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि मोहन भागवत यांच्यातही चर्चा। मंत्री राधाकृष्ण विखेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेत स्वतःच्या हितासाठी वापरल्याचा आरोप। बाळासाहेब किरुनाथ विखे पाटील यांनी केलेली तक्रार। सरकारी योजनांची पायमल्ली केल्याप्रकरणी नागपुरातील 25 रुग्णालयांना नोटीस। रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। नागपूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात प्रशासनाला यश। काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान इथे बाल संरक्षण पथकाची कारवाई। पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील मेचुआपट्टी परिसरातील एका हॉटेलमध्ये आगडोंब, 15 जणांचा मृत्यू। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। मराठमोळे बी.आर. गवई होणार। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश। गवईंच्या नावाला राष्ट्रपती मुर्मूंकडून मंजुरी। आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साह। सोनं लाखांच्या टप्प्यात असलं तरी ग्राहकांची सोनं खरेदीला पसंती, तर घर आणि वाहन खरेदीकडे लोकांचा कल।